तर मला ह्या पुढेच प्रश्न विचारायचा होता की आपल्या लोकांच्या जमिनी ह्या परप्रांतीय घेत आहेत, म्हणजे पुन्हा समीकरण सगळीकडे सेम आहे, ते कोकणमध्ये असो, शक्तिपीठ असो किंवा गडचिरोली हे असो, परप्रांतीयांकडे जमीन. आता गोकुळवर हल्ला म्हणजे आपण परत बघूया की अमूलला तुम्ही एक चोरवाट करून देणार, म्हणजे जे जे आपलं आहे ते बाहेरच्यांना उपलब्ध करून देणं, रान मोकळं करून देणं, ह्याचा एक दूरगामी परिणाम असा होतोय का की एक वेगळी वोट बँक पण तयार करण्यात येते? होतेच आहे. नाही बघ ना, आता कृपाशंकर सिंगच्या राजापूर वगैरे भागात जमिनी आहेत. कृपाशंकरला जमिनी कोणी घेऊन दिल्या? महाराष्ट्रातल्या लोकांनी घेऊन दिल्या. पुढारी महाराष्ट्राचे आहे, पण तलाठी, ग्रामसेवक, प्रांत हे तर मराठी महसूल मधले लोक आहेत ना. यांनी पैसे, यांना त्या जमिनी विकताना असं का नाही वाटलं की कृपाशंकर सिंग हा भैया आहे, याला नाही जमिनी मिळता कामा? आपल्या स्थानिक माणसांच्या जमिनी आज 100 एकराच्या गेल्या, उद्या 500 एकराच्या गेल्या तर परवा काय होईल म्हणून. तसं बारसू नाणारच्या बाबतीत पण हे दोनही प्रकल्प कार्यकर्त्यांनी मोडून काढले, पण त्यावेळेच्या सगळ्या जमिनी आपल्या तिथल्या पुढाऱ्यांनी काही स्वतः विकत घेतल्या आणि काही पुढारी काही जमिनी त्यांच्यासोबतच्या बेनामी गुजर मारवाड्यांनी विकत घेतल्या. आता प्रकल्प जेव्हा बंद पडले त्यावेळेला त्या सगळ्या मारवाड्यांचा असा प्रश्न होता की आता ह्या जमिनीचं काय करणार, घेऊन टाका जमिनी परत. कारण त्यांना फक्त सौद्याचा धंदा कळतो, त्यांना तोट्याचा धंदा नाही कळत. मग त्यांची तिथं बोंब झाली. आता तू सगळ्या नव्या मुंबईमध्ये तू पहा, पालघरच्या सगळ्या रस्त्यांवर पहा, जमिनींचे मालक जमिनी येणे करून घेणं, जमिनींची मालकी बदलून घेणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आहेत की पैसा भांडवलदारांचा आहे आणि राहणारे लोक भय्ये आहेत, उत्तर भारतीय आहेत, पूर्व भारतीय आहेत. ही एक कॉमन वोट बँक आहे. म्हणजे तू बघ की लोढाला मराठी माणसापेक्षा भय्ये सोपे पडतात, कारण भय्ये कमी पैशामध्ये काम करतात. मराठी माणूस स्थानिक असल्यामुळे जास्त रोजगार मागतो. कमी रोजगार मागणारा असंघटित माणूस हा उद्योगधंद्यांच्या जास्त फायद्याचा आहे. आणि लोढाची भांडवलशाही तगून राहण्यासाठी लोढा जसा बाहेरचा तसा भैया पण बाहेरचा, त्यामुळे हे बाहेरचे लोक एकमेकांचे मित्र होतात. या प्रकारची परप्रांतीयांची दादागिरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे. तू आता पुणे जर बघितलंस तर पुणे कात्रज पासून जे सुरू होतं ते जवळपास तिथल्या टोल नाक्यापर्यंत आहे. म्हणजे फक्त मधलाच थोडासा एक पॅच आहे घाटातला की जिथे सुदैवाने अजून यांना घाट फोडून लोकांची घरं करता आलेली नाहीत. एक मोठाच्या मोठा कॉम्प्लेक्स लोढाचा आहे. हे सगळं जे आहे ना परप्रांतीय, या सगळ्या मंडळींना एवढ्या जमिनी कुठून येतात? महाराष्ट्रातले परप्रांतीय IPS ऑफिसर, महाराष्ट्रातले परप्रांतीय IAS ऑफिसर, या सगळ्यांना महाराष्ट्राबद्दल दुस्वास आहे, मराठीबद्दल प्रेम नाही. मग महाराष्ट्राच्या जमिनी का विकत घ्याव्याशा वाटतात? कारण फायदा आहे ना त्याच्यामध्ये. आणि हे करून देणारे जे सौदेबाज आहेत ते आपले लोक आहेत. आणि त्यातनं तुला असं दिसेल की हळूहळू आत्ता मुंबई शहरामध्ये जे 36-38 मतदारसंघ आहेत त्यातल्या 12 ते 15 मतदारसंघांमध्ये मराठी माणूस त्याने मतदान करो अथवा न करो निवडणुकीचा निकाल ठरलेला आहे. 227च्या पैकी जवळपास 100 मतदारसंघ प्रभाग असे आहेत जिथे गुजर मारवाड्यांनी आणि उत्तर भारतीयांनी ठरवलं की नगरसेवक पदाचा निकाल लागतो आहे. म्हणजे जेव्हा कधी MMR प्रांताचं वेगळं राज्य होण्याची शक्यता आहे त्यावेळेला हे मराठी माणसांचं राज्य राहणारच नाही. हे गुजर मारवाड्यांच्या भांडवलाचं आणि उत्तर भारतीयांच्या लोकसंख्येचं असं राज्य होईल आणि तिथं मराठी असलीच तर तिसरी भाषा असण्याची शक्यता आहे. म्हणजे परप्रांतीयांचं राज्य होण्याचा सगळ्यात मोठा धोका, आपल्या राज्यात आपण परभाषिकांसारखे राहू इतपत बिकट परिस्थिती येत्या 10 वर्षात येण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातला जैन तू बघ, पश्चिम महाराष्ट्रातला शेतीत असणारा जैन आणि लोढासारखा जैन ह्याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. त्यामुळे तिकडचा लोढासारखा जो भूमाफिया जैन आहे त्या भूमाफिया जैनमध्ये आणि जमिनीवर जगणाऱ्या जैनामध्ये आपल्याला फरक करता आला पाहिजे ना. हा जो फरक आहे हा महाराष्ट्र धर्म अधोरेखित करतो की एकरेषीय अशा प्रकारचं कल्चरल फॅनॅटिसिझमचं, धार्मिक माथेपिरूपणाचं, धार्मिक मूलतत्ववादाचं नॅरेटिव्ह म्हणजे ध्रुवीकरण आणि लोकांना जोडणारा पूल बांधणं हा महाराष्ट्र धर्म.